There are hundreds of people waiting. There is an empty ground there. Madam, There is an empty ground. Yes. Get out of here. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. हटाओ ना. Okay? Enough. 1 घंटा हो गया है. इससे बात करो, उससे बात करो. मुझे किसी से बात नहीं करनी है. Shut up. Get out now. Hello. Mike, come over here. Ready? Get over with your एक तरुणी थेट गिरीश महाजन मंत्री यांच्यासोबत भिडत आहे. त्याचं कारण काय आहे तर रस्त्यावरती ट्रॅफिक झाली आहे आणि 1 तासापासून ही महिला रस्त्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकली आणि ती संतप्त होऊन थेट गिरीश महाजन यांना प्रश्न विचारू लागले आहे. मला थेट पोलिसांसोबत नाही तर याच्यासोबत बोलायचं आहे. ही रस्त्यावरती ट्रॅफिक कशामुळे आहे असे त्याचे प्रश्न होते. परंतु मंडळी आता एक जर बोलायचं झालं तर रस्त्यावरती होणारी ट्रॅफिक आणि याचा होणारा त्रास हा सर्वसामान्यांना किती आहे हे या नेत्यांना काय समजणार. जर एखादा नेता यायचा असेल तर तो रस्ता 1-1 तास बंद होतो. मग ह्याच महिलेच्याही भावना तशाच असतील. तिला कदाचित घरचे किंवा मूलबाळ किंवा आपापल्या घरचे हे प्रायव्हसी असतात, त्याच्यामुळे लोकांना लवकर जावं लागतं. परंतु हे नेतेगिरी असे रस्त्यावरती येतात, नंतर त्याच सर्वसामान्य लोकांना त्रास होतो आणि याच भावनेतून ह्या महिलेला देखील काहीतरी त्रास जाणवला. ती थेट पोलिसांनाही बोलू लागली, मला तुमच्यासोबत नाही तर मला या नेत्यासोबत बोलायचं आहे, असं या तरुणीचे प्रश्न होते. परंतु खरोखर जर विचार केला तर तिचं आता सोशल मीडियावर देखील कौतुक होत आहे. असा जाब ह्या नेत्यांना या महिलेने विचारल्याबद्दल ह्या नेत्यांचा माज उतरला अशा देखील सध्या चर्चा होत आहेत. परंतु सर्वसामान्यांचं इथे काय होणार मंडळी. जर असे महिला जर प्रत्येक असं उचलून धरलं तर नक्कीच नेत्यांची ही ट्रॅफिक कमी होऊ शकते आणि सर्वसामान्यांचा त्रास ही कमी होऊ शकतो. तर मंडळी तुमचं यावरती काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब